नेहमी बस स्टॉपला पोहोचले की सगळ्यात पहिलं PMTकडे जायचं. कुठली PMT मोकळी आहे ती बघायचं आणि डायरेक्ट निघायचं, हेच काम असतं. पण आज माझा पास संपला होता, सो मी तो काढला आधी. आज सॅटर्डे आहे, तर आम्हाला लवकर बोलवलं होतं बेसिकली 9 वाजता. कॅम्पस तर नेहमीसारखंच सुनसानच होतं. सकाळी सकाळी लोक येतच नाहीत जास्त, आणि वरती पोहोचले तर कळलं दुसरं कोणी आलेलंही नव्हतं, फक्त हितेश आलेला होता माझ्या आधी. पण लवकरच बाकीचे सगळे पण यायला सुरू झाले. आज आम्हाला प्रॅक्टिकल होतं WBCचं. तसं तर ते मी आधी पण केलेलं होतं. मायक्रोस्कोप काम करत नव्हता, त्याच्यामुळे मी आज नाही केलं. मी नुसती टाईमपास करत बसले होते. कोण करतंय, कोण काय करतंय हेच बघत होते. साक्षीला यायला उशीर झालता. चहा पिऊन आल्यानंतर थोडा टाईम बाकी होता लेक्चर सुरू व्हायला. मग आम्ही परत डबे काढून खायला बसलो. आम्हाला दुसरं काय आवडतं. लेक्चर सुटले त्याच्यानंतर मग आम्ही निघलो. आज डायरेक्ट घरी नव्हतो जाणार. आज आम्ही FC रोडला चाललो होतो. मी पुन्हा एकदा आलते ह्याला बुक फेस्टिवलला. मागच्या वेळेस आलते तेव्हा एकटीच आलते, पण यावेळेस साक्षी आणि सोनालीला घेऊन आलते. लास्ट टाईम मी एवढं एक्सप्लोअर केलं नव्हतं, थोडंफारच फिरले होते. एक बुक घेतली होती आणि वापस गेले. पण आज साक्षी आणि सोनाली सोबत होते तर आम्ही सगळीकडे गेलो. आय मीन जे नवीन नवीन गोष्ट वगैरे होत्या त्या सगळ्या ट्राय केल्या, चेक केलं काय काय आहे, कसं कसं आहे. गर्दी तर खूप होती आणि दुपारमुळे ऊनही होतं, पण तरी म्हणलं चला. एक स्टॉल असाही होता जिथे फक्त 100 रुपयात कुठलीही बुक मिळेल. मी तिथल्या बुक्स चेक केल्या, पण मला कुठलीच पटली नाही. आणि तसंही मी लास्ट टाईम बुक घेतली होती म्हणून मी काही घेतलंही नाही. फिरून फिरून आम्ही खूप थकलो होतो. मग आम्हाला परत भूक लागली होती. मग ठरवलं काहीतरी खायचं. आधी आम्ही तिथली पाणीपुरी ट्राय केली, पण ती काही एवढी आवडली नाही. मग आम्ही वॉफल ट्राय करायला गेलो. चॉकलेट बाउल, काही म्हणा, चॉकलेट बाउल तर आम्हाला आवडला. सो आजच्यासाठी एवढंच. भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. डोंट फॉरगेट टू